महाराष्ट्राचे वायू पोलीस मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार. आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण राज्यशास्त्राचे प्रश्न घेणार आहोत. आजचा व्हिडिओ आपला 1 से 16 नंबरचा आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 1 से 15 प्रश्न आहेत आणि परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. या 1 से 15 मधून परीक्षेला सर्वसाधारणपणे 5 प्रश्न विचारले जातात. म्हणजे याला हे प्रश्न जर आपण पाठ केले किंवा लक्षात राहिले तर आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये 5 मार्क हमखास मिळणार. तेव्हा आजच्या या व्हिडिओमध्ये संसदेचा भाग आहे. संसदेमध्ये असणारी दोन्ही सभागृह, लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्रिमंडळ आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल किंवा घटक राज्यांचे राज्यपाल, या संदर्भामध्ये आपण 115 प्रश्न पाहणार आहोत. तुम्हाला सांगितलेलं आहे की परीक्षेच्या दृष्टीने हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे. तेव्हा प्रश्न आणि उत्तर हे व्यवस्थित ऐकायचं, लक्षात ठेवायचं आणि त्याप्रमाणे तयारी करायची. मित्रांनो, आता आपण वेळ न घालवता प्रश्नांना सुरुवात करणार आहोत. पण सर्वांनी एक लक्षात ठेवा, पोलीस भरतीला परिश्रम केल्याशिवाय काही फायदा होणार नाही. मेहनत केली पाहिजे, कष्ट केलं पाहिजे, प्रश्नोत्तरांचा सराव असला पाहिजे. मैदानाचे 50 मार्क आणि लेखी परीक्षेचे 100 मार्क असे टोटल पोलीस परीक्षा 150 मार्काची आहे. त्यामध्ये कमीत कमी तुम्ही 120 मार्कापर्यंत मजल मारली पाहिजे. यासाठी सुरुवातीपासून जर तुम्ही चांगली तयारी केली तर 100% तुम्ही पोलीस झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, आमची एक कळकळीची विनंती आहे म्हणून आम्ही तुम्हाला सांगत असतो. तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमचं काम आहे. अभ्यास करायचा की नाही करायचा हे तुम्ही ठरवायचं आहे. तेव्हा सर्वांनी सुरुवातीपासून तयारीला लागा आणि त्याप्रमाणे तयारी करा. मित्रांनो, आता आपण प्रश्नांना सुरुवात करतोय. संपूर्ण संसदेचे प्रश्न आहे. पहिलाच प्रश्न आहे, कोणत्या कलमानुसार भारतासाठी एक संसद आहे? आपल्या भारताचा संपूर्ण कारभार संसदेकडून चालवला जातो, संसदेमार्फत चालवला जातो. आपलं जे संविधान आहे, 26 जानेवारी 1950ला आपलं संविधान लागू करण्यात आलं. म्हणून आपण त्याला प्रजासत्ताक दिन म्हणतो. आपल्या भारतीयांनी तयार केलेलं संविधान 26 जानेवारी 1950ला सुरू झालं आणि त्या संविधानाप्रमाणे आत्ता आपला देशाचा कारभार चालू आहे. आणि त्यामुळे त्या संविधानानुसार जो अभ्यासक्रम आहे तो आपण बघतो. पहिलाच प्रश्न आहे की कोणत्या कलमानुसार भारतासाठी एक संसद आहे? प्रत्येक गोष्टीला कलम आहे. संविधानामध्ये कलम आहे. भारतासाठी एक संसद असावी. एक कलम 79 कलमानुसार भारतासाठी एक संसद आहे. आपल्या देशाची संसद किती सभागृही आहे? आपल्या देशाची संसद किती सभागृही आहे म्हणजे आपल्या देशाच्या संसदेमध्ये सभागृह किती आहे? तर आपली संसद द्विसभागृही आहे. आपल्या संसदेमध्ये 2 सभागृह आहेत. संसदेमध्ये लोकसभा हे सभागृह कोणत्या कलमानुसार आहे? संसदेमध्ये असणारं लोकसभा हे सभागृह कोणत्या कलमानुसार आहे? लोकसभेमध्ये लोकसभा हे संसदेमधलं सभागृह कलम नंबर 81 नुसार आहे. कलम 81 नुसार लोकसभा हे संसदेचं सभागृह आहे. लोकसभेमध्ये कमाल सदस्य संख्या किती? आता सुरुवातीला आपण लोकसभेचा अभ्यास बघतोय. लोकसभेमध्ये कमाल सदस्य संख्या, कमाल या शब्दाचा अर्थ जास्तीत जास्त, कमाल सदस्य संख्या 550 आहे.
आत्ता जरी 543 सदस्य लोकसभेत असले तरी आपल्याला प्रश्न विचारला आहे की लोकसभेमध्ये कमाल सदस्य संख्या किती? 550 सदस्य संख्या आहे. कोणते कलम रद्द केल्यामुळे राष्ट्रपतींना अँग्लो इंडियन समाजाचे 2 लोक लोकसभेमध्ये भरता येत नाही? मित्रांनो, 2020 पूर्वी लोकसभेमध्ये एकूण कमाल सदस्य संख्या 552 होती. 2 अँग्लो इंडियन समाजाचे लोक सामावून घेण्याचा अधिकार 331 कलमानुसार राष्ट्रपतींना होता. ते कलम होतं 331. पण हे कलम जानेवारी 2020 मध्ये रद्द करण्यात आले. त्यामुळे अँग्लो इंडियन समाजाचे 2 लोक घेण्याचे बंद झाले. तेव्हापासून लोकसभेची सदस्य संख्या 550 आहे. भारतामध्ये एकूण किती घटक राज्य आहेत? भारतामध्ये एकूण 28 घटक राज्य आहेत. भारतामध्ये एकूण 28 घटक राज्य आहेत. भारतामध्ये एकूण केंद्रशासित प्रदेश किती आहे? भारतामध्ये एकूण केंद्रशासित प्रदेश 8 आहे. 8 केंद्रशासित प्रदेश आणि 28 घटक राज्य मिळून आपला भारत तयार झालेला आहे. भारताच्या सर्व घटक राज्यामधून किती लोक प्रत्यक्ष लोकसभेमध्ये निवडून येतात? भारताच्या 28 घटक राज्यामधून 530 सदस्य निवडून आलेले असतात. त्या 530 सदस्यांना भारतीय जनता मतदान करत असते. 28 घटक राज्यामधून 530 लोक निर्वाचित झालेले असतात. भारताच्या केंद्रशासित प्रदेशामधून किती लोक लोकसभेमध्ये असतात? भारताच्या केंद्रशासित प्रदेशामधून 20 सदस्य लोकसभेमध्ये असतात. घटक राज्यामधून 530 आणि केंद्रशासित प्रदेशामधून 20 असे एकूण 550 सदस्य लोकसभेमध्ये असतात. महाराष्ट्रामधून किती सदस्य लोकसभेमध्ये पाठवले जातात? पाठीमागे इलेक्शन झालं, तुम्ही मतदान केलं. तुम्ही मतदान केल्यानंतर महाराष्ट्रामधून 48 लोकांची निवड झाली. महाराष्ट्रामध्ये किंवा प्रत्येक घटक राज्यामध्ये सदस्यांची संख्या किती असते हे त्यांच्या लोकसंख्येवर अवलंबून असते. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 48 सदस्य लोकसभेचे निवडून आपण पाठवलेले आहेत. सध्या ते दिल्लीमध्ये आहेत आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण त्यांना दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये पाठवलेलं आहे. लोकसभेच्या उमेदवाराचे वय किती पूर्ण असावे? लोकसभेला जर एखादा उमेदवार उभा राहणार असेल तर त्याचं वय कमीत कमी 25 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. 25 वर्षाला एक दिवस सुद्धा कमी असता कामा नये. लोकसभेच्या सदस्याचे वय 25 वर्ष पूर्ण असावे हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, लोकसभेच्या सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? लोकसभेचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो. एकदा तुम्ही लोकसभेचे खासदार निवडून दिल्यानंतर ते 5 वर्ष कारभार करतात. लोकसभेचा कार्यकाल आणि त्यांच्या सदस्याचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो. आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार कोणाला आहे? देशामध्ये आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना आहे. आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. देशामध्ये आणीबाणी का सुरू केली जाते? अचानक दुसऱ्या देशाने आपल्या भारतावर आक्रमण केलं. उदाहरणार्थ पाकिस्तानने भारतावर आक्रमण केलं, चीनने भारतावर आक्रमण केलं. अशा वेळेला पेच प्रसंग निर्माण झाला तर अशा वेळेला राष्ट्रपती आणीबाणी घोषित करतात. आणीबाणीच्या काळात संसद कायदा करून लोकसभेचा कार्यकाल जास्तीत जास्त आणि कमीत कमी किती वर्षाने वाढवला? देशामध्ये जर आणीबाणी डिक्लेअर झाली आणि लोकसभेचा कार्यकाल जर संपत आलेला असेल तर अशा वेळेला राष्ट्रपती संसदेमध्ये कायदा केला जातो आणि लोकसभेचा कार्यकाल 1 वर्षाने वाढवला जातो. म्हणजे जर आपल्याला प्रश्न विचारला की लोकसभेचा कार्यकाल किती? लोकसभेचा कार्यकाल 5 वर्षाचा आहे, पण आणीबाणीच्या काळामध्ये मात्र तो कार्यकाल 6 वर्षाचा होतो हे लक्षात असू द्या. आणीबाणी संपल्यानंतर लोकसभेची निवडणूक केव्हा घ्यावी? आणीबाणी संपल्यानंतर लोकसभेची निवडणूक 6 महिन्याच्या आत घ्यावी लागते.
1 वर्ष 2 वर्ष असा कालावधी लावायचा नसतो. लोकसभा आणीबाणी संपली की लोकसभेचं इलेक्शन 6 महिन्याच्या आतमध्ये लावायचं आहे, हे लक्षात ठेवा. लोकसभेचा अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड कुठून होते? लोकसभा म्हटलं की लोकसभा अध्यक्षच लावायचे. लोकसभेच्या अध्यक्षालाच आपण स्पीकर म्हणतो. भारताच्या कानाकोपऱ्यातून 550 सदस्य लोकसभेमध्ये निवडून आलेले असतात. या 550 सदस्यामधून, या 550 निर्वाचित सदस्यामधून लोकसभेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड केली जाते. बहुमताने निवडून दिले जातात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. लोकसभेच्या अध्यक्षाला काय म्हणतात? लोकसभेच्या अध्यक्षाला लोकसभाध्यक्ष किंवा स्पीकर म्हणतात. लोकसभेच्या अध्यक्षाला लोकसभाध्यक्ष किंवा स्पीकर म्हणतात. लोकसभेच्या अध्यक्षाला राजीनामा द्यायचा झाल्यास कोणाकडे द्या? लोकसभेच्या अध्यक्षाची तुम्ही निवड केली, बहुमताने निवड केली, आणि लोकसभेच्या अध्यक्षाला जर वाटले की मला काम करायचं नाही, मला राजीनामा द्यायचा आहे, अशा वेळेला लोकसभेच्या अध्यक्षाला राजीनामा द्यायचा झाला तर तो कोणाकडे द्यायचा? तर तो लोकसभेचा उपाध्यक्ष यांच्याकडे राजीनामा द्यावा लागतो. लोकसभेच्या उपाध्यक्ष यांच्याकडे लोकसभेचा अध्यक्ष राजीनामा देतो. आणि समजा लोकसभेच्या उपाध्यक्षाला राजीनामा द्यायचा झालाच तर तो लोकसभेचा उपाध्यक्ष आपला राजीनामा लोकसभेचा अध्यक्ष असेल त्यांच्याकडे दिला जातो. संसदेच्या प्रत्येक सभागृहाची बैठक बोलविण्याचा अधिकार कलम 85 नुसार कोणाला? लोकसंसदेच्या प्रत्येक सभागृहाची बैठक बोलवण्याचा अधिकार कलम 85 नुसार राष्ट्रपतींना. राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक सभागृहाची बैठक बोलावू शकतात. कलम 85 प्रमाणे त्यांना तो अधिकार आहे आणि राष्ट्रपतींना तो सभा बोलवण्याचा अधिकार आहे. लोकसभेची अधिवेशने वर्षातून किती असतात? लोकसभेची अधिवेशनं वर्षातून 2 असतात. लोकसभेची अधिवेशनं वर्षातून 2 असतात. अधिवेशन म्हणजे काय? अधिवेशनाचा अर्थ काय? अधिवेशनामध्ये काय केलं जातं? अधिवेशनामध्ये लोकांचे प्रश्न सोडवले जातात. अधिवेशनामध्ये जनतेचे प्रश्न सोडवले जातात आणि ते प्रश्न बहुमताने सोडवायचे असतात. मित्रांनो, ही लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये एकाला कोणालाही अधिकार नाही. तुमचे कितीही मोठे प्रश्न असू द्या, देशाचे असू द्या, राज्याचे असू द्या, सगळे प्रश्न सोडवायचे असेल तर अधिवेशन बोलवावं लागतं आणि तुमचा जो प्रश्न आहे तो अधिवेशनामध्ये मांडावा लागतो. म्हणून लोकसभेची अधिवेशने वर्षातून 2 असतात. कलम 100 नुसार लोकसभा अध्यक्ष सभागृह तहकूब केव्हा करतात? कलम 100 नुसार लोकसभेचा लोकसभाध्यक्ष सभागृह तहकूब करतात. तहकूब करणे म्हणजे थांबवणे. काही वेळेला समजा सभा बोलवली आणि सभेमध्ये 1 सदस्य हजर नसतील, 1 पेक्षाही कमी असतील, अशा वेळेला लोकसभाध्यक्ष सभागृह तहकूब करतात. कारण लोकच नाही तर सभागृह चालवायचं कसं? कमीत कमी 1 सदस्य हजर असणं गरजेचं आहे, तरच ती सभा होऊ शकते. अन्यथा लोकसभेचा अध्यक्ष ती सभा रद्द करू शकतात. लोकसभाध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? लोकसभेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो. कारण ते लोकसभेचे सदस्य असतात आणि लोकसभेच्या सदस्यांचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा कार्यकाल फक्त 5 वर्षाचा. लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पदच्युत करायचे झाल्यास बहुमताने ठराव मंजूर करून त्यांना किती दिवस अगोदर नोटीसद्वारे कळवावे लागते? समजा तुम्हाला लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचं कार्य आवडत नसेल, पसंत नसेल, ते कार्य करत नसतील, त्यांना तुम्हाला काढता येते. लोकसभेमध्ये बहुमताचा ठराव करून त्यांना पदच्युत करता येते. पदच्युत करणे म्हणजे काढून टाकणे. परंतु त्यांना काढून टाका, पण त्यांना 14 दिवस अगोदर नोटीसद्वारे कळवावे लागते. 14 दिवस अगोदर नोटीसद्वारे त्यांना कळवणं काम आहे. त्यांना कळवलंच पाहिजे. कलम 109 नुसार
कलम 109 नुसार कोणतेही धनविधेयक प्रथम कोणत्या सभागृहामध्ये मांडले जातात? कलम 109 नुसार कोणतेही धनविधेयक प्रथम लोकसभेतच मांडावे लागते. बाळांनो, धनविधेयक म्हणजे पैसा, वित्त विधेयक म्हणजे पैसा. धनविधेयक असो, वित्त विधेयक असो, पैशाचा प्रश्न आला आणि पैसा हे विधेयक असेल तर ते प्रथम लोकसभेमध्ये मांडलं जातं. कारण लोकसभा हे शक्तिशाली सभागृह आहे, लोकसभा हे क्रमांक 1चं सभागृह आहे आणि लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. त्यामुळे धनविधेयक प्रथम लोकसभेतच मांडले जाते, हे लक्षात असू द्या. देशाचे वार्षिक अंदाजपत्र, देशाचे वार्षिक अंदाजपत्र प्रथम कोणत्या सभागृहामध्ये मांडले जाते? मित्रांनो, जसा आपल्या घरचा महिन्याचा कारभार असतो तसा देशाचा जे वार्षिक अंदाजपत्रक असतं. या वर्षामध्ये देशामध्ये काय सुधारणा करायच्या, मार्चमध्ये बजेट डिक्लेअर केलं जातं, त्याला आपण बजेट म्हणतो, त्याला अंदाजपत्रक म्हणतो. हे अंदाजपत्र प्रथम लोकसभेमध्येच मांडावं लागतं. देशाला खर्च किती करायचा या वर्षामध्ये, कोणकोणत्या गोष्टी करायच्या, कोणकोणत्या गोष्टी करण्याची गरज आहे, त्याला पैसा किती लागतो, तो पैसा कुठून येणार, हा सर्व अंदाजपत्रक देशाचा आहे ते लोकसभेमध्ये सुरुवातीला मांडावं लागतं. लोकसभेचे देशाचे वार्षिक अंदाजपत्रक फेटाळल्यास काय होतं? आता लोकसभेनं वार्षिक अंदाजपत्रक लोकसभेमध्ये ठेवलं. एखादं लोकसभेमध्ये देशाचं वार्षिक अंदाजपत्रक जर मंजुरीसाठी ठेवलं आणि ते जर लोकसभेच्या सदस्यांना मंजूर नसेल, आम्हाला मंजूर नाही, तर बहुमताने ते फेटाळायचं. परंतु ते फेटाळणं या शब्दाचा अर्थ असा होतो की ज्या वेळेला हे अंदाजपत्रक फेटाळलं जातं त्याच वेळेला केंद्रीय मंत्रिमंडळाला राजीनामा सुद्धा द्यावा लागतो. याचाच अर्थ केंद्रीय मंत्रिमंडळावर लोकसभेच्या सदस्यांचा विश्वास नाही. म्हणून बहुमताने वार्षिक अंदाजपत्रक जर फेटाळलं तर केंद्रीय मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. कलम 75/3 कलम 75/3 नुसार केंद्रीय मंत्रिमंडळ सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असते? कलम 75/3 नुसार केंद्रीय मंत्रिमंडळ सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असते, तर ते लोकसभेला जबाबदार असते, हे लक्षात ठेवा. संसदेचे कनिष्ठ सभागृह, शक्तिशाली सभागृह व प्रथम क्रमांकाचे सभागृह कोणते, तर ते लोकसभा. लोकसभेला आपण प्रथम क्रमांकाचं सभागृह म्हणतो, लोकसभेला शक्तिशाली सभागृह म्हणतो. लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे कारण 5 वर्षानंतर हे सभागृह बरखास्त होतं, म्हणून याला कनिष्ठ सभागृह म्हणतात. राज्यसभा हे सभागृह कधीच बरखास्त होत नाही, म्हणून त्या सभागृहाला संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणतात. कनिष्ठ सभागृह लोकसभा आणि वरिष्ठ सभागृह राज्यसभा, हे लक्षात ठेवा. संसदेचे द्वितीय सभागृह राज्यसभा कोणत्या कलमानुसार आहे? मित्रांनो, आता लोकसभेचं आपण पाहिलं, आता आपण राज्यसभेमध्ये चालू. संसदेचे द्वितीय सभागृह आणि राज्यसभा कोणत्या कलमानुसार आहे? भारतासाठी संसदेमध्ये द्विसभागृह आहे. लोकसभा पण हे सभागृह पाहिलेले आहे. आता राज्यसभेची माहिती पाहिजे. कलम 80 नुसार राज्यसभा हे सभागृह आहे. कलम 81 नुसार लोकसभा हे सभागृह आहे. कलम 80 नुसार राज्यसभा हे सभागृह आहे, लक्षात ठेवा. संसदेचे वरिष्ठ व स्थायी सभागृह कोणते? संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे आणि स्थायी सभागृह आहे, हे बरखास्त होत नाही. त्यामुळे याला वरिष्ठ सभागृह म्हणतात आणि स्थायी सभागृह म्हणतात. प्रश्न लक्षात ठेवा, संसदेचे स्थायी सभागृह कोणते, संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते, ते राज्यसभा. कलम 99 नुसार संसदेच्या प्रत्येक नवनियुक्त सदस्याला पदग्रहणाची शपथ कोण देतात? कलम 99 नुसार संसदेच्या प्रत्येक नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देण्याचं काम राष्ट्रपती करतात, कारण ते खासदार म्हणून निवडून आलेले असतात. तुम्ही जे काम करणार आहात ते प्रामाणिकपणे करणार आहात, देशासाठी करणार आहात.
तुम्हाला शपथ असणं गरजेचंच आहे. त्यामुळे पंतप्रधानाला राष्ट्रपती शपथ तर देतातच, केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपती शपथ देतातच, परंतु इतर नवनिर्वाचित सदस्यांना सुद्धा राष्ट्रपती शपथ देतात, हे लक्षात असू द्या. कोणत्या कलमानुसार संसदेचे राज्यसभा हे सभागृह आहे? राज्यसभेचे सभागृह कलम 80 नुसार आहे. कलम 80 नुसार राज्यसभा हे सभागृह आहे. कलम 81 नुसार लोकसभा हे सभागृह आहे. कला, साहित्य, वाङ्मय, क्रीडा, समाजसेवा या क्षेत्रांमधून 12 लोकांची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला. कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा, क्रीडा, वाङ्मय या क्षेत्रामध्ये ज्यांनी नामांकन मिळवलेलं आहे, या क्षेत्रामध्ये ज्यांनी पारंगतता मिळवलेली आहे, जे विद्वान लोक आहेत, अशा लोकांना त्यांचं नामांकन बघून त्यांना राज्यसभेमध्ये 12 लोकांना सामावून घेण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना आहे. पंतप्रधान घेऊ शकत नाही. मग 12 लोक घेण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे, तेही राज्यसभेमध्ये. राज्यसभेच्या सदस्यांना सुद्धा खासदार म्हणतात, हे लक्षात असू द्या. महाराष्ट्रामधून अप्रत्यक्षपणे किती सदस्यांना राज्यसभेवर पाठवले? महाराष्ट्रामधून 19 सदस्य राज्यसभेवर पाठवले जातात. राज्यसभेच्या सदस्यांना तुम्ही मतदान करत नाही. मगाशी आपण पाहिलं, लोकसभेच्या सदस्यांना तुम्ही मतदान केलेलं आहे आणि अशा 48 लोक तुम्ही लोकसभेत पाठवलेले आहेत. पण राज्यसभेमध्ये 19 सदस्य पाठवले. आज राज्यसभेच्या सभागृहामध्ये 19 सदस्य महाराष्ट्रामध्ये आहेत. हे अप्रत्यक्षपणे गेलेले आहेत. त्यांना तुम्ही मतदान केलेलं नाही. त्यांना आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या 288 आमदारांनी मतदान केलेलं आहे आणि 288 आमदारांनी त्यांना मतदान करून राज्यसभेमध्ये महाराष्ट्रामधून 19 सदस्य पाठवलेले आहेत. राज्यसभेच्या सदस्याचे वय किती पूर्ण असेल? आता राज्यसभेला जर मला उभं राहायचं असेल तर माझं वय 30 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. बाळांनो, आपलं संविधान आहे. संविधानानुसार प्रत्येकाला तो अधिकार आहे. जो भारताचा नागरिक आहे त्याला प्रत्येकाला अधिकार आहे. या भारताच्या राज्यकारभारामध्ये सहभागी होणं आणि देशाची सेवा करण्याचा अधिकार प्रत्येकाला. वयाची 30 वर्ष पूर्ण असलेल्या व्यक्तीला राज्यसभेमध्ये अर्ज करता येतो, राज्यसभेमध्ये जाता येतं. वय 30 वर्ष पूर्ण असावं. लोकसभेचं वय 25 वर्ष पूर्ण असावं आणि राज्यसभेचं वय 30 वर्ष पूर्ण असावं, लक्षात ठेवा. केंद्रशासित प्रदेशातील राज्यसभेच्या सदस्यांची निवड कोणी करावी हे ठरवण्याचा अधिकार कोणाला? केंद्रशासित प्रदेशामध्ये राज्यसभेमध्ये जे लोक घ्यायचे ते कोणत्या पद्धतीने घ्यायचे हे ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे. हे ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे. केंद्रशासित प्रदेश 8 आहे. या 8 केंद्रशासित प्रदेशांमधून राज्यसभेवर लोक येतातच, पण ते कोणत्या पद्धतीने घ्यायचे हे ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे, हे लक्षात ठेवा. संसदेचे स्थायी सभागृह कोणते? मगाशी सांगितलं संसदेचं स्थायी सभागृह राज्यसभा आहे, लक्षात असू. राज्यसभेचे 1/3 सदस्य दर किती वर्षांनी निवृत्त होतात आणि त्यांच्या जागेवर नवीन घेतले जातात. राज्यसभा हे सभागृह कधीही बरखास्त होत नाही. राज्यसभेमध्ये एकूण सदस्य संख्या 550 आहे. 550 सदस्यापैकी 1/3 सदस्य निवृत्त होतात. दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. प्रश्न उत्तर आहे, दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. त्यांच्या जागेवर नवीन घेतले जातात. म्हणजे ते पुन्हा 250 होतात. त्यामुळे हे सभागृह कधी बरखास्त होत नाही आणि म्हणूनच याला राज्यसभेला संसदेचं स्थायी सभागृह म्हटलेलं आहे. हे विसरू नका, कायम स्वरूपी सभागृह राज्यसभा आहे. लोकसभा बरखास्त झाल्यानंतर राज्यसभेची अतिरिक्त बैठक कोण बोलावू शकतं? अच्छा, समजा लोकसभेचा कार्यकाल संपला. लोकसभेचा कार्यकाल संपल्यानंतर फक्त राहते राज्यसभा आणि देशाचा एखादा मोठा प्रसंग असेल, अशा वेळेला जर राष्ट्रपतींना सल्ला हवा असेल, सल्ला मसलत करायची असेल, तर अशा वेळेला राज्यसभेची अतिरिक्त बैठक बोलवण्याचा अधिकार तो राष्ट्रपतींना आहे. राज्यसभेची अतिरिक्त बैठक बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे, हे लक्षात असू द्या.
कलम 64 आणि कलम 89, कलम 64 आणि कलम 89 नुसार राज्यसभेचा सभापती कोण असतो? कलम 64 आणि कलम 89 नुसार राज्यसभेचा सभापती हा उपराष्ट्रपती असतो. देशाचा जो उपराष्ट्रपती असतो तो राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो. राष्ट्रपतीचा कार्यकाल 5 वर्षाचा आहे, उपराष्ट्रपतीचाही कार्यकाल 5 वर्षाचा आहे. परंतु जी कोणी व्यक्ती उपराष्ट्रपती पदावर असेल तो राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो, हे विसरून चालणार नाही. राज्यसभेचा सभापती त्या सभागृहाचा सदस्य असतो का? राज्यसभेचा सभापती राज्यसभेचा सदस्य नसतो, तो देशाचा उपराष्ट्रपती असतो. त्यामुळे तो राज्यसभेचा सदस्य नसतो, हे लक्षात असो. राज्यसभेत एखाद्या विधेयकावर मतदान समान झाल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? मित्रांनो, कधी कधी लोकसभेनं मंजूर केलेलं विधेयक मंजुरीसाठी राज्यसभेमध्ये पाठवलं जातं. राज्यसभेमध्ये 250 सदस्य असतात. उपराष्ट्रपती हे सभापती असतात. ते विधेयक राज्यसभेमध्ये मंजुरीसाठी ठेवलं जातं. परंतु कधी कधी असा प्रसंग येतो एखाद्या विधेयकावर की काही लोक म्हणतात मंजूर करा, असे म्हणणारे 125 सदस्य आहेत आणि नको म्हणणारे 125 आहेत. अशा वेळेला यस म्हणणारे 125, नो म्हणणारे 125, अशा वेळेला निर्णायक मत देण्याचा अधिकार हा सभापतीला आहे. निर्णायक मत देण्याचा अधिकार राज्यसभेच्या सभापतीला आहे, याचाच अर्थ त्या उपराष्ट्रपतीला आहे. पण प्रत्यक्ष मतदान करण्याचा अधिकार राज्यसभेच्या सभापतीला नाही, हे लक्षात ठेवा. राज्यसभेच्या उपसभापतीची निवड कुठून होते? आता सभापती म्हटलं की उपसभापती आलाच, कारण सभापतीच्या गैरहजेरीमध्ये काम बघणारा उपसभापती असतो. देशाचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा सभापती असतो, पण उपसभापतीची निवड राज्यसभेच्या 250 सदस्यांमधून केली जाते. मग आता प्रश्न असा निर्माण झाला की राज्यसभेच्या सभापतीचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो आणि राज्यसभेच्या उपसभापतीचा कार्यकाल 6 वर्षाचा असतो. कारण तो त्या सभागृहाचा सदस्य असतो, हे लक्षात ठेवा. राज्यसभेच्या सभापतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? आता राज्यसभेचा सभापतीचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो, कारण तो देशाचा उपराष्ट्रपती आहे, त्यामुळे त्याचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो. राज्यसभेच्या उपसभापतीचा कार्यकाल मात्र 6 वर्षाचा असतो, हे लक्षात असू द्या. कलम 90 नुसार बहुमताचा ठराव पास करून उपसभापतीला पदच्युत करता येते, परंतु त्यांना किमान किती दिवस अगोदर नोटीसद्वारे कळवता येते. आता राज्यसभेचा सभापती हा उपराष्ट्रपती आहे, त्यामुळे प्रश्नच येत नाही. राज्यसभेचा सभापती हा राज्यसभेचा सदस्य नसतो, पण राज्यसभेचा उपसभापती हा राज्यसभेचा सदस्य असतो. त्यामुळे तो जर काम व्यवस्थित करत नसेल आणि त्याला जर तुम्हाला काढून टाकायचं असेल तर राज्यसभेमध्ये बहुमताचा ठराव करून त्याला पदच्युत करता येते, त्याला काढून टाकता येतं, दुसरा उपसभापती निवडता येतो. पण त्याला काढून टाकत असताना सुद्धा त्यांना 14 दिवस अगोदर नोटीसद्वारे कळवणं गरजेचं आहे. त्याला अंधारात ठेवून तुम्ही काय करू शकत नाही. तुम्हाला जे करायचं आहे त्याला नोटीसद्वारे तुम्हाला कळवलं पाहिजे, हे लक्षात घ्या. 14 दिवस अगोदर. कलम 91 नुसार राज्यसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष ही दोन्ही पदे एकाच वेळी रिक्त झाल्या त्या सभागृहामधील एका सदस्याची हंगामी अध्यक्षपदी निवड कोण करतात? आता कधी कधी असं होतं की देशाचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा सभापती आहे आणि राज्यसभेच्या 250 सदस्यांमधून एक उपसभापती निवडलेला आहे, पण अचानक दोघांनी राजीनामे दिले. अशा वेळेला राज्यसभेला वाली कोण? अशा वेळेला राष्ट्रपती राज्यसभेमधून एकाची हंगामी सभापती म्हणून निवड करतात. हंगामी सभापती निवड करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे, लक्षात ठेवा. काही वेळेला उपराष्ट्रपती राजीनामा देतात, राज्यसभेचा उपसभापती राजीनामा देतो, म्हणजे राज्यसभेला कोणी वारीच राहिला नाही.
अध्यक्ष गेला आणि उपाध्यक्ष गेला, सभापती गेला आणि उपसभापती गेला, अशा वेळेला राज्यसभेचं कामकाज चालणार कसं? अशा वेळेला या 250 सदस्यामधून हंगामी सभापतीची निवड राष्ट्रपती करतात, हे लक्षात असू द्या. धनविधेयकास मंजुरी देण्यासाठी राज्यसभा जास्तीत जास्त किती दिवस विलंब करू शकते? मगाशी आपण झालं, धनविधेयक प्रथम लोकसभेतच मांडावं लागतं. लोकसभेमध्ये मंजूर झालेलं धनविधेयक नंतर मंजुरीसाठी राज्यसभेमध्ये. पण राज्यसभेमध्ये जर ते त्यांना विधेयक मंजूर करायचंच नसेल तर ते मुद्दाम विलंब करू शकतात. आणि तो विलंब किती दिवस करू शकतात हा प्रश्न आहे. हा विलंब फक्त 14 दिवस करू शकतात. 14 दिवसामध्ये त्यांनी जर त्या विधेयकावर कोणताच निर्णय घेतला नाही तर ते विधेयक मंजूर झालं असं समजलं जातं. कारण धनविधेयकामध्ये राज्यसभेला कोणताच इंटरफेअर करण्याचा अधिकार नाही, दुरुस्ती करण्याचा अधिकार नाही, काही लिहिण्याचा अधिकार नाही. फक्त एकच अधिकार आहे, वाचा, समजून घ्या आणि फक्त सही करून मंजूर करा, एवढाच अधिकार आहे. पण जर तुम्ही ते विचारात घेतलं नाही तर तुम्ही ठेवून किती दिवस ठेवू शकता? फक्त 14 दिवस ठेवू शकता, हे लक्षात घ्या. कोणत्याही परिस्थितीमध्ये धनविधेयकास संमती नाकारण्याचा अधिकार कोणत्या सभागृहाला नाही. आताच तुम्हाला मी सांगितलं, कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभेकडून आलेलं धनविधेयक राज्यसभेमध्ये मांडल्यानंतर त्या विषयावर कॉमेंट्स करण्याची गरज नाही, सूचना देण्याची गरज नाही, त्या विधेयकामध्ये दुरुस्ती करण्याची गरज नाही, तुम्ही काही करू शकत नाही. राज्यसभेला तो कोणताच अधिकार नाही. राज्यसभेनं फक्त ते विधेयक ऐकायचं, समजून घ्यायचं आणि त्याला मंजुरी द्यायची, हेच लक्षात ठेवा. त्यामुळे राज्यसभेला त्या बाबतीमध्ये कोणतेच अधिकार नाही. कोणत्या कलमानुसार लोकहिताच्या दृष्टीने अखिल भारतीय सेवा, कोणत्या कलमानुसार लोकहिताच्या दृष्टीने अखिल भारतीय सेवा, वन विभाग व आरोग्य सेवा सुरू करण्याचा अधिकार कोणत्या सभागृहाला? अखिल भारतीय सेवा करण्याचा अधिकार वन विभाग असू द्या, आरोग्य विभाग असू द्या, अभियांत्रिकी सेवा असू द्या, ह्या सेवा करण्याचा अधिकार राज्यसभेला आहे. वन विभागाची सेवा करा, आरोग्य सेवा करा, अभियांत्रिकी सेवा करा, हा अधिकार फक्त राज्यसभेलाच आहे. प्रश्न विचारला आहे कोणत्या कलमानुसार? बाळानो, 312 कलमानुसार हा अधिकार दिलेला आहे. 312 कलमानुसार राज्यसभेला अभियांत्रिकी सेवा, वन विभाग, आरोग्य सेवा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. कलम 312 नुसार राज्यसभेने अखिल भारतीय अभियांत्रिकी सेवा, वन विभाग व आरोग्य सेवा किती साली सुरू केली? ही अभियांत्रिकी सेवा, वन सेवा, आरोग्य सेवा हे राज्यसभेने किती साली सुरू केलेलं आहे? ते साल आहे 1961 पासून. 1961 पासून 312 कलमानुसार राज्यसभा अभियांत्रिकी सेवा, वन सेवा, आरोग्य सेवा करण्याचं काम सुरू केलेलं आहे. 1961 राज्यसभेच्या 238 सदस्यांची निवड कशी होते? राज्यसभेच्या 238 सदस्यांची निवड अप्रत्यक्षपणे होते. अप्रत्यक्षपणे म्हणजे तुम्ही मतदान करत नाही, आमदार लोकांनी त्यांना निवडून दिलेलं असतं. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? मित्रांनो, आता आपण राज्यसभेमध्ये मधून राष्ट्रपतीकडे चालतो. राज्यसभेची माहिती आपण पाहिली. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? भारताचा प्रथम नागरिक राष्ट्रपती असतो. भारताची जनगणना दर 10 वर्षांनी होते. जनगणना होणं गरजेचं आहे. भारतामध्ये नक्की लोकसंख्या किती आहे? आता जर आपण प्रश्न विचारला तर आपण काय उत्तर देतो माहिती आहे? भारताची लोकसंख्या किती? आपलं उत्तर आहे सर्वसाधारणपणे भारताची आजची लोकसंख्या 140 कोटीच्या आसपास आहे. 40 कोटीच्या आसपास आहे. कारण 2011 साली जनगणना झाली होती. 10 वर्षांनी जनगणना होणं गरजेचं असतं. 2021 साली व्हायला पाहिजे होती, पण त्याच्यामध्ये कोरोना आला. कोरोनामुळे जनगणना होऊ शकलेली नाही. आता केव्हा होते ते आपण बघणारच आहोत. परंतु
परंतु भारताचा प्रथम नागरिक, भारताची जनगणना मोजताना प्रथम नागरिक नंबर 1चा नागरिक तो राष्ट्रपती असतो, हे लक्षात घ्या. हा प्रश्न परीक्षेला विचारला जातो. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? हा राष्ट्रपती असतो. भारताची जनगणना किती वर्षांनी होते? भारताची जनगणना 10 वर्षांनी होते, लक्षात ठेवा. 2024 पूर्वी भारताची जनगणना केव्हा झाली होती? आता 2024 साल आहे. यापूर्वी भारताची जनगणना केव्हा झाली होती? 21 मध्ये झालेली नाही, 2011 साली झाली होती. हे उत्तर लक्षात ठेवा. राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचे वय किती वर्ष पूर्ण असावे? मगाशी मी तुम्हाला सांगितलं, संसदेनं प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. संविधानानं सगळ्यांना अधिकार दिलेला आहे. आपल्यासारखा सामान्य माणूस सुद्धा राष्ट्रपती पदासाठी उभा राहू शकतो. कारण मी भारताचा नागरिक आहे. माझं वय 35 वर्ष पूर्ण आहे. संसदेच्या अटी मला मान्य आहे. मतदार यादीमध्ये माझं नाव आहे. मी राष्ट्रपती पदासाठी उभा राहू शकतो. आणि म्हणून राष्ट्रपतीचं वय 35 वर्ष पूर्ण असावं लागतं. राष्ट्रपतीचं वय पुन्हा लक्षात ठेवा, 35 वर्ष पूर्ण असावं लागतं. कलम 57 नुसार राष्ट्रपतीची निवडणूक किती वेळा लढवता येते? कलम 57 नुसार राष्ट्रपती पदाची निवड किती वेळा निवडता येते? आता मी राष्ट्रपती समजा झालो, राष्ट्रपतीची निवड झाली, तर तोच राष्ट्रपती पुन्हाही असू शकतो, परत निवडणूक लढवू शकतो, पुन्हा देशाचा राष्ट्रपती होऊ शकतो. आपल्या भारतामध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक कितीही वेळा लढवता येते. उत्तर काय आहे? कितीही वेळा लढवता येते. कुणाची निवडणूक? राष्ट्रपतीची निवडणूक कितीही वेळा लढवता येते, हे लक्षात ठेवा. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कलम 52(a) नुसार कोणत्या पदाची निर्मिती केलेली आहे? कलम 52(a) नुसार राष्ट्रपती पदाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राष्ट्रपती पद कलम 52(a). राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचे वय किती वर्ष पूर्ण असावे? आत्ता झाला आपला प्रश्न, 35 वर्ष पूर्ण असावं. मुख्यमंत्री घटक राज्यातील विधान परिषदेचे सदस्य असतील तर त्यांना राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करता येते का? नाही. राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये फक्त निर्वाचित सदस्यांनाच मतदान करता येते. उदाहरणार्थ, लोकसभेचे 550 सदस्य हे निर्वाचित सदस्य असतात, त्यांना मतदान करता येते. राज्यसभेच्या अप्रत्यक्ष निवडून आलेल्या 238 सदस्यांना मतदान करता येते. परंतु राज्यसभेच्या 12 लोकांना मतदान करता येत नाही. कारण 12 लोक निवडणूक न लढवता राष्ट्रपतीने त्यांना कॉप करून घेतलेलं असतं. उदाहरणार्थ, सचिन तेंडुलकर, जया बच्चन, हेमा मालिनी यांना कॉप करून घेतलेला आहे. कारण त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये नामांकन मिळवलेलं आहे, नाव कमवलेलं आहे, देशाचं नाव मोठं केलेलं आहे. म्हणून त्यांना कॉप करून घेण्याचा कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा आणि क्रीडा या क्षेत्रामधून 12 लोक घेतलेले असतात. त्या लोकांना मतदान करता येत नाही. राष्ट्रपतीच्या इलेक्शनमध्ये 12 लोकांना मतदान करता येत नाही. मग या लोकांना काय म्हणतात? या लोकांना नामनिर्देशित सदस्य. ज्या लोकांना मतदान करता येत नाही त्यांना नामनिर्देशित सदस्य असं म्हटलेलं आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे आता पाठीमागे पहा. आता सध्या भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहे. ज्या वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्यावेळेला त्यांची निवडणूक झालेली होती. त्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला आणि सगळ्या आमदारांना भेटायला त्या आल्या होत्या. कारण आम्हाला मतदान मागण्यासाठी त्या आलेल्या. त्यावेळेला त्यांच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व आमदारांनी मतदान केलं. त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. पण उद्धव ठाकरेंना मतदान करता आलं नाही. त्यांच्या मंत्रिमंडळाने मतदान केलं, त्यांच्या विरोधी पक्षातल्या लोकांनी मतदान केलं, सर्व आमदारांनी मतदान केलं, पण मुख्यमंत्र्याला मतदान करता आलं नाही, उद्धव ठाकरेंना मतदान करता आलं नाही. कारण ते विधानसभेचे सदस्य नव्हते, तर ते विधान परिषदेचे सदस्य होते. विधान परिषदेच्या सदस्यांना नामनिर्देशित सदस्य म्हणतात. आपल्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये 78 सदस्य आहेत, त्यांना मतदान करता येत नाही. म्हणजे लोकसभेचे 550 सदस्य, राज्यसभेचे 238 सदस्य,
आणि भारतामधील सर्व घटक राज्यामधील विधानसभांच्या निर्वाचित सदस्यांना राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी मतदान करता येतं हे लक्षात असू. राष्ट्रपतीचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो. राष्ट्रपतीची खुर्ची 3 वेळा रिकामी होती. कार्यकाल जरी 5 वर्षाचा असला तरी राष्ट्रपतीची खुर्ची 3 वेळा रिकामी होती. नंबर 1, समजा राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांना जर काम करायचं नसेल तर ते स्वतःचा राजीनामा उपराष्ट्रपतीकडे देतात. राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतीकडे देतात. मला काम करायचं नाही, त्यामुळे राष्ट्रपतीने राजीनामा दिला की खुर्ची एकदा रिकामी झाली. नंबर 2, कदाचित राष्ट्रपतीचं आकस्मिक निधन झालं. उदाहरणार्थ डॉक्टर झाकीर हुसेन, फखरुद्दीन अली अहमद हे राष्ट्रपती असताना, पदावर असताना त्याचा मृत्यू झाला. अशा वेळेला खुर्ची रिकामी होती. आणि नंबर 3, राष्ट्रपतीने घटनेप्रमाणे काम न केल्या, घटनेचा भंग केल्या, त्यांच्यावर महाभियोगाची स्थापना करून त्यांना पदावरून पदच्युत करता येते, काढून टाकता येते. मित्रांनो, अशा प्रकारे 3 वेळा राष्ट्रपतीची खुर्ची रिकामी होती. परंतु अजूनपर्यंत कोणत्याही राष्ट्रपतीवर महाभियोगाची कारवाई करण्यात आलेली नाही, हे लक्षात असू. राष्ट्रपतीचे मासिक मानधन किती आहे? राष्ट्रपतीचं मासिक मानधन मित्रांनो 5 लाख रुपये आहे. 5 लाख रुपये त्यांना मानधन आहे. राष्ट्रपती रिटायर जर झाले तर त्यांना 2.5 लाख रुपये पेन्शन आहे, हे लक्षात ठेवा. प्रश्न माहीत असावा. 5 लाख रुपये पगार. कलम 61 नुसार राष्ट्रपतीकडून घटना भंग झाल्यास काय होते? कलम 61 नुसार राष्ट्रपतीकडून घटना भंग झाला, घटनेचा वापर योग्य प्रकारे झाला नाही, घटनेप्रमाणे त्यांचं वागणं झालं नाही, घटना भंग झाला तर कलम 61 नुसार महाभियोगाची स्थापना करून त्यांना पदच्युत करता येते. महाभियोगाची स्थापना करून त्यांच्यावर आरोप करून ते सिद्ध करून त्यांना पदच्युत करता येते. 2016 अखेर किती राष्ट्रपतीवर महाभियोगाने कारवाई करण्यात आलेली आहे? 2016 पर्यंत नाही, आजपर्यंत कोणत्याही राष्ट्रपतीवर महाभियोगाची कारवाई करण्यात आलेली नाही. राष्ट्रपतीचे पद मुदतपूर्व रिक्त झाल्यास हंगामी राष्ट्रपती म्हणून 6 महिने कोण काम पाहतात? समजा राष्ट्रपतीचं पद अचानक रिकामं झालं, त्यांनी राजीनामा दिला किंवा त्यांचा मृत्यू झाला किंवा महाभियोगाची स्थापना करून त्यांना काढून टाकण्यात आलं, अशा वेळेला राष्ट्रपतीच्या जागेवर उपराष्ट्रपती काम करत असतात. उपराष्ट्रपतींना तो पगार दिला जातो, त्या सगळ्या सेवा दिल्या जातात. पण एक लक्षात ठेवा, उपराष्ट्रपती राष्ट्रपतीच्या खुर्चीवर बसले म्हणून ते राष्ट्रपती होऊ शकत नाही. राष्ट्रपती हे राष्ट्रपतीच असतात, ते उपराष्ट्रपती असू शकत नाही. फक्त राष्ट्रपतीची खुर्ची नवीन राष्ट्रपती येईपर्यंत 6 महिने सांभाळण्याचं काम उपराष्ट्रपती करतात आणि म्हणून उपराष्ट्रपती हे त्या कालावधीमध्ये काम करत असतात. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांची आकस्मिक पदरिक्तता निर्माण झाल्यास हंगामी राष्ट्रपती म्हणून कोण काम करतो? मोठा प्रश्न. कधी कधी काय होतं, देशाचा राष्ट्रपती समजा त्यांचं आकस्मिक निधन झालं किंवा त्यांनी रिझाईन दिलं, अशा वेळेला राष्ट्रपती पद गेलं किंवा त्यांचा कार्यकाल संपला. उपराष्ट्रपती काम बघत असतात. पण उपराष्ट्रपतीला जर वाटलं मला राष्ट्रपती व्हायचं, ज्या वेळेला व्हीव्हीगिरी उपराष्ट्रपती होते त्यावेळेला राष्ट्रपतीचा कार्यकाल संपलेला होता, म्हणजे राष्ट्रपती नव्हते. मग राष्ट्रपती नसतात त्यावेळेला उपराष्ट्रपती पण काम करत असतो. ज्या वेळेला व्हीव्हीगिरी उपराष्ट्रपती होते त्यांना काय वाटलं की आपल्याला राष्ट्रपती व्हायचं. मग आपल्याला राष्ट्रपती व्हायचं म्हटल्यानंतर तुम्हाला उपराष्ट्रपतीचा राजीनामा द्यायला पाहिजे आणि उपराष्ट्रपतीचा राजीनामा दिल्यामुळं ते पण पद गेलं. म्हणजे राष्ट्रपती गेले, उपराष्ट्रपती गेले, अशा वेळेला देशाचा कारभार बघणार कोण? आणि अशा वेळेला राष्ट्रपतीच्या खुर्चीवर बसणार, देशाचा कारभार चालणार कसा? राष्ट्रपतीची खुर्ची 1 दिवस सुद्धा रिकामी असून चालत नाही, कारण राष्ट्रपतीच्या सहीशिवाय कोणतंही विधेयक मंजूर होत नाही. लोकसभेनं मंजूर केलेलं, राज्यसभेनं मंजूर केलेलं विधेयक सुद्धा राष्ट्रपतीची सही झाल्याशिवाय विधेयक मंजूर होत नाही. म्हणजे राष्ट्रपतीची खुर्ची महत्त्वाची आहे. अशा वेळेला काय करायचं? राष्ट्रपती गेले, उपराष्ट्रपती यांनी राजीनामा दिला, अशा वेळेला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश 6 महिने काम बघतात.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश 6 महिने राष्ट्रपतीच्या खुर्चीवर बसून काम पाहतात, जोपर्यंत नवीन राष्ट्रपती येत नाही तोपर्यंत. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, राष्ट्रपतीचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो. उदाहरणार्थ डॉक्टर झाकीर हुसैन राष्ट्रपती झाल्यानंतर 3 वर्षानंतर त्यांचा मृत्यू झाला. मग त्याची 2 वर्ष अपूर्ण राहिली. नवीन राष्ट्रपती निवडला, तो आल्यानंतर तो कार्यकाल किती करणार, तर ती 2 वर्ष करणार. राष्ट्रपतीची निवडणूक झाल्यानंतर त्याचा कार्यकाल पूर्ण 5 वर्षाचा असतो. मग झाकीर हुसेन जरी 3 वर्ष काम केलं असलं तर नवीन येणारा राष्ट्रपती हा 5च वर्ष काम करणार. याचा अर्थ राष्ट्रपतीचा कार्यकाल 5च वर्षाचा असतो, हे सर्वांनी लक्षात ठेवा. व्ही गिरी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी राजीनामा दिला. तत्कालीन कोणत्या सरन्यायाधीशांनी राष्ट्रपती म्हणून काम केलं, आत्ताच तुम्हाला मी उदाहरण सांगितलं. राष्ट्रपती गेले, उपराष्ट्रपती व्ही गिरी होते. व्ही गिरीने राजीनामा दिला. अशा वेळेला सर्वोच्च न्यायालयाचे कोणते सरन्यायाधीश त्यांनी राष्ट्रपतीचं काम पाहिलं असा प्रश्न विचारलेला आहे. त्या सरन्यायाधीशाचं नाव आहे हिदायतुल्ला यांनी काम पाहिलेलं आहे. ज्या वेळेला राष्ट्रपतीच्या खुर्चीवर बसून 6 महिने नवीन राष्ट्रपती येईपर्यंत काम पाहिलेलं आहे. कोणत्या कलमानुसार भारत सरकारचा संपूर्ण शासकीय कारभार राष्ट्रपतीच्या नावाने चालतो. भारताचा संपूर्ण शासकीय कारभार हा राष्ट्रपतीच्या नावाने चालतो. कलम 77/1 नुसार भारताचा संपूर्ण प्रशासकीय कारभार राष्ट्रपतीच्या नावाने चालतो. कलम 77/1 नुसार राष्ट्रपती नामधारी असल्यामुळे त्याचे अधिकार कसे असतात. राष्ट्रपती हे नामधारी आहे, घटनात्मक प्रमुख आहे. राष्ट्रपतीचे सगळे राष्ट्रपतीला भरपूर अधिकार आहे. राष्ट्रपती तिन्ही दलाचे सरसेनापती, राष्ट्रपती तिन्ही दलाच्या प्रमुखांची नियुक्ती करतात. प्रत्येक घटक राज्याला राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. रिझर्व्ह बँकेच्या कमिशनरची नियुक्ती राष्ट्रपती करतात. राष्ट्रमंत्र्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. तिन्ही सेना दलांच्या प्रमुखांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. एवढे सगळे अधिकार आहेत, पण तरी त्यांना नामधारी म्हटले. याचं कारण असं आहे की राष्ट्रपतीचे सर्वच्या सर्व अधिकार पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळ वापरतात. म्हणून राष्ट्रपतीला कार्यकारी प्रमुख म्हणतात आणि पंतप्रधानाला वास्तव कार्यकारी. त्यामुळे ते नामधारी असल्यामुळे त्यांचे अधिकार सुद्धा नामधारी असतात, हे लक्षात घ्या. राष्ट्रपतीच नामधारी असल्यामुळं अधिकार सुद्धा नामधारी आहे, लक्षात असू द्या. कलम 53/2 नुसार भारताच्या तिन्ही सेना दलाचे सरसेनापती कोण. कलम 53/2 नुसार भारताच्या तिन्ही सेना दलाचे प्रमुख सरसेनापती राष्ट्रपती असतात. मगाशी तुम्हाला सांगितलंय तिन्ही दलाचे सरसेनापती राष्ट्रपती असतात. भारताच्या भूदल, नौदल आणि हवाई दलाच्या प्रमुखांच्या नेमणुका कोण करतात. भारतामध्ये 3 दल आहे, भूदल, नौदल, हवाई दल. तिन्ही हवाई दलांच्या प्रमुखांची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि तिन्ही दलांचे सरसेनापती राष्ट्रपतीच असतात. कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक सभागृहास अधिवेशनासाठी निमंत्रित करतात. संसदेच्या प्रत्येक सभागृहाला बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. कलम 85/1 नुसार राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक सभागृहाच्या अधिवेशनासाठी निमंत्रित करतात. 85/1 नुसार. कलम 85/2 नुसार अधिवेशनानंतर संसदेच्या सत्र समाप्तीची घोषणा करतात. अधिवेशन संपल्यानंतर सत्र समाप्ती, अधिवेशन संपलेलं आहे. कलम 85/2 नुसार ते समाप्त घोषित करतात. अधिवेशन संपलं असं घोषित करतात. कलम 87 नुसार लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्याच सत्राच्या वेळी दोन्ही सभागृहांना उद्देशून अभिभाषण होतं. कलम 87 नुसार लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्याच सत्रामध्ये दोन्ही सभागृहांना उद्देशून अभिभाषण करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना. त्यांना समजावून सांगितलं जातं, कारण सगळे नवीन असतात, कारभाराची थोडीशी माहिती दिली जाते.
आणि हे अभिभाषण करण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना आहे, लक्षात ठेवा. कलम 103 नुसार संसद सदस्याच्या अपात्रतेच्या बाबतीत राष्ट्रपती कोणाशी सल्लामसलत करून निर्णय घेतो. काही वेळेला लोकसभेचा एखादा सदस्य तो जर अपात्र असेल, तो जर योग्य नसेल, त्याला चुकीची माहिती दिली असेल किंवा तो खोटं नाटक करून निवडून आला असेल, त्याला जर अपात्र ठरवायचं असेल तर राष्ट्रपती कोणाशी सल्लामसलत करतात असा प्रश्न आहे. राष्ट्रपती हे निवडणूक आयोगाशी सल्लामसलत करतात की हा निवडून आलेला सदस्य अपात्र आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोग बघतं. त्यामुळे राष्ट्रपती निवडणूक आयोगाशी संबंध साधतात. कलम 111 नुसार दोन्ही सभागृहाने मंजूर केलेली विधेयके अंतिम मंजुरीसाठी कोठे पाठवली जातात. कलम 111 दोन्ही सभागृहाने मंजूर केलेली विधेयके, लोकसभेने मंजूर केलं, राज्यसभेने मंजूर केलं, दोन्ही सभागृहाने मंजूर केलेली विधेयके शेवटी मंजुरीसाठी राष्ट्रपतीकडे पाठवतात आणि राष्ट्रपतीची सही झाल्याशिवाय विधेयकाचं कायद्यात रूपांतर होत नाही, विधेयक मंजूर होत नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवा. नवीन राज्य निर्माण करण्याचे विधेयक, राज्याच्या सीमा ठरवण्याचे विधेयक किंवा राज्याच्या व्यापारावर गदा आणणारे विधेयक जर असेल, विधेयक वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. काही विधेयक असे आहेत, नवीन राज्य निर्माण करा, आमचा विदर्भ वेगळा झाला पाहिजे. विदर्भामध्ये असणारे 11 जिल्हे नेहमी म्हणतात की आमचा विदर्भ छोटंसं राज्य निर्माण करा, आमचा विदर्भ आम्हाला वेगळा पाहिजे. आज सुद्धा शासनाकडे विदर्भ वेगळा होण्याची मागणी पडलेली आहे. अशा वेळेला नवीन राज्य निर्माण करण्याचं एखादं विधेयक असेल किंवा राज्याच्या सीमा प्रश्न, सगळ्यात अवघड प्रश्न आहे सीमा प्रश्न. पाठीमागे तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यामध्ये सीमा प्रश्नाबद्दल अजूनही गोंधळ आहे, अजूनही निर्णय मिटलेला नाही. अशा वेळेला एखाद्या राज्याचा सीमा प्रश्न असेल किंवा राज्याच्या व्यापारावर गदा आणणारं एखादं विधेयक असेल, मित्रांनो ह्या 3 विधेयकापैकी एखादं जरी विधेयक असलं तरी तुम्हाला डायरेक्ट लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये मांडता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला अगोदर राष्ट्रपतीची परमिशन घ्यावी लागेल. राष्ट्रपतीची परमिशन घेतल्याशिवाय ते विधेयक तुम्हाला लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये मांडता येत नाही. पण जर एकदा राष्ट्रपतीने जर मंजुरी दिली तर ते विधेयक तुम्ही लोकसभेमध्ये मांडू शकता आणि नंतर मग राष्ट्रपतीची सही घेण्याची गरज लागत नाही, कारण एकदा त्यांनी मंजूर करूनच तुमच्याकडे पाठवलंय सभागृहामध्ये ठेवण्यासाठी. परंतु शक्यतो ही जी विधेयक असतात राष्ट्रपतीची चर्चा, सल्ला मसलत किंवा परमिशन असल्याशिवाय तुम्हाला सभागृहामध्ये, संसदेच्या कोणत्याही सभागृहामध्ये मांडता येत नाही, हे लक्षात ठेवा. राष्ट्रपतीला दयेचा अधिकार आहे, परंतु कोणता अधिकार? राष्ट्रपतीला दयेचा अधिकार आहे, दया दाखवण्याचा अधिकार आहे, पण राष्ट्रपतीला क्षमाधिकार हा राष्ट्रपतीचा स्वेच्छाधिकार आहे. एखाद्याला फाशी झाली असेल म्हणून राष्ट्रपतीने त्याच्यावर दया दाखवून त्याची फाशी रद्द करायची का? नाही. राष्ट्रपतीला क्षमाधिकार जरी असला तरी त्याला स्वेच्छाधिकार नाही, हे लक्षात ठेवा. स्वेच्छाधिकार या शब्दाचा अर्थ असा आहे की स्वतःच्या मनाप्रमाणे निर्णय घेणं हा अधिकार त्यांना नाही, हे मात्र लक्षात ठेवा. राष्ट्रपतींना क्षमाधिकार हा राष्ट्रपतीचा स्वेच्छाधिकार नाही, हे लक्षात ठेवा. कलम 352 ते कलम 360, कलम 352 ते कलम 360च्या दरम्यान राष्ट्रपतींना कोणते अधिकार आहे? कलम 352 पासून कलम 360 पर्यंत राष्ट्रपतींना आणीबाणी विषयक अधिकार आहे. आणीबाणी विषयक अधिकार 352 ते 360 पर्यंत आणीबाणी विषयक अधिकार आहे. कुणाला? राष्ट्रपतींना. राष्ट्रपतीने आणीबाणी विषयकमध्ये घेतलेला निर्णय किती दिवसाच्या आत संसदेमध्ये मांडावा? समजा राष्ट्रपतीने आणीबाणी घोषित केली, राष्ट्रपतीला तो अधिकार आहे आणि ती आणीबाणी घोषित केली, तर ती घोषित केलेली आणीबाणी कशासाठी केली हे संसदेला कळलं पाहिजे, संसदेमध्ये मांडलं पाहिजे. तर आणीबाणी जरी घोषित केली असली तरी 1 महिन्याच्या आतमध्ये संसदेमध्ये ते मांडावं लागतं आणि त्याला मंजूर करून घ्यावं लागतं. मित्रांनो, ही लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये एकट्याला काही करता येत नाही. तुम्ही काही करा पण संसदेच्या समोर मांडा, तो तुम्हाला अधिकार आहे.
आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे, पण तुम्ही घोषित केलेली आणीबाणीचा प्रस्ताव हा 1 महिन्याच्या आतमध्ये संसदेमध्ये मांडावा लागतो, त्याला मंजुरी घ्यावी लागते, हे लक्षात ठेवा. कलम 356 नुसार घटक राज्यामध्ये घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झाल्यास राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती राजवट लागू करतात. कलम 356 नुसार राज्यामध्ये जर घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झाला, एखाद्या राज्यामध्ये जर घटनात्मक पेच प्रसंग सुरू झाला, महाराष्ट्रामध्येही झाला होता, घटनात्मक पेच प्रसंग जर निर्माण झाला तर अशा वेळेला राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्यानुसार त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करतो. बाळांनो, प्रत्येक राज्याला राज्यपाल असतो. राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. राज्यपाल हा राष्ट्रपतीचा माणूस आहे. राज्यपाल हा केंद्राचा माणूस आहे. तुमच्या राज्यामध्ये चाललेल्या घडामोडीची इत्थंभूत माहिती हे केंद्राला कळवली जाते आणि त्यामुळे तुमच्या राज्यामध्ये जर पेच प्रसंग निर्माण झाला तर हा रिपोर्ट राष्ट्रपतींना देण्याचं काम राज्यपालाचं आहे आणि राज्यपालाच्या सल्ल्यावरून त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाते, हे लक्षात ठेवा. राष्ट्रपती बाकी कुणाला विचारत बसणार नाही, त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला काहीच विचारणार नाही, पण राज्यपालाच्या सल्ल्यानुसार मात्र तो राष्ट्रपती राजवट लागू करू शकतो, कारण राज्यपाल हा राष्ट्रपतीचा माणूस आहे, हे विसरून चालणार नाही. राज्यामध्ये एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपतीने राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर किती कालावधीमध्ये संसदेची मान्यता घ्यावी लागते. एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट राष्ट्रपतीने जर लागू केली, राज्यपालाच्या सल्ल्यावरून राष्ट्रपती राजवट लागू केली एखाद्या राज्यामध्ये, तर 2 महिन्याच्या आतमध्ये संसदेमध्ये कळवलं पाहिजे, हे लक्षात असू. राष्ट्रपती राजवट कालावधी एका वेळी 1 वर्ष असू शकतो. अशाच प्रकारे राष्ट्रपती जास्तीत जास्त किती वर्ष त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू ठेवू शकतात. आता समजा एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली, राज्यपालाने दिलेल्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतीने त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली, पण एका वेळेला फक्त एकाच वर्षी तुम्हाला राष्ट्रपती राजवट लागू करता येते. एकाच वेळेला 3 वर्ष राष्ट्रपती राजवट लागू होईल असं नाही, 5 वर्ष होईल नाही, 2 वर्ष होईल नाही. पहिल्या वर्षी राष्ट्रपती राजवट लागू झाली तर ती फक्त 1च वर्ष. एका वर्षामध्ये जर तो पेच प्रसंग सुटला तर काम संपलं, पण तरी सुटला नाही तर आणखी 1 वर्षानं तुम्ही वाढवू शकता. त्या वर्षात सुटला पेच प्रसंग हरकत नाही, पण तरी सुटला नाही तर तो आणखी 1 वर्ष तुम्ही ठेवू शकता. याचाच अर्थ एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू जर केली तर ती एकूण 3 वर्ष तुम्ही राष्ट्रपती राजवट लागू करू शकता, पण एकाच वेळेला नाही. पहिल्यांदा 1 वर्ष वाट बघा, 1च वर्षाची लागू करा, नंतर आणखी एखादं वर्ष वाढवा, नंतर आणखी एखादं वर्ष वाढवा. फक्त 3च वर्ष तुम्ही राष्ट्रपती राजवट लागू करू शकता, पण एकाच वेळेला 3 वर्ष लागू करू शकत नाही. एका वर्षानं तुम्हाला पुढं जावं लागेल. देशात 1951 साली कोणत्या राज्यामध्ये सर्वप्रथम कलम 356 नुसार आणीबाणी घोषित केलेली होती? 356 कलमानुसार कोणत्या राज्यामध्ये सर्वप्रथम आणीबाणी घोषित केलेली होती? 1951 साली. 1951 साली पंजाबमध्ये सर्वप्रथम कलम 356 नुसार आणीबाणी घोषित केली होती. परत एकदा ऐका, 1951 साली राज्यामध्ये पंजाबमध्ये सर्वप्रथम कलम 356 नुसार आणीबाणी घोषित करण्यात आली होती. ते राज्य आहे पंजाब. देशात एखाद्या भागाचे आर्थिक स्थैर्य धोक्यात आल्यास राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी घोषित करू शकतात? एखाद्या देशामध्ये, देशाच्या एखाद्या ठिकाणी, एखाद्या भागामध्ये आर्थिक स्थैर्य धोक्यात आलं असेल, अशा वेळेला राष्ट्रपती आर्थिक आणीबाणी लावू शकतो. कलम 360 नुसार लावू शकतो. भारतामध्ये कोरोनाच्या काळामध्ये
आर्थिक आणीबाणी लावायची वेळ आलेली होती, पण लावली नाही. आजपर्यंत भारतामध्ये एकदा सुद्धा आर्थिक आणीबाणी लावलेली नाही. आर्थिक आणीबाणी लावायची असेल तर कलम नंबर 360 हे लक्षात ठेवा. परंतु आपल्या देशामध्ये आजपर्यंत कधीही आर्थिक आणीबाणी लागू करण्यात आलेली नाही, हे लक्षात असू द्या. भारतामध्ये आजपर्यंत किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू करण्यात आली? एकदाही नाही, एकदाही नाही, हे त्याचं उत्तर आहे. भारताचे दुसरे राष्ट्रपती कोण? भारताचे पहिले राष्ट्रपती मगाशी मी सांगितलं डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आणि दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे दुसरे भारताचे राष्ट्रपती आहेत. संविधानामध्ये पंतप्रधान पदाचा उल्लेख काय आहे? संविधानामध्ये पंतप्रधानाचा उल्लेख प्रधानमंत्री किंवा प्राईम मिनिस्टर, प्रधानमंत्री किंवा प्राईम मिनिस्टर असा उल्लेख आहे. देशाचे कार्यकारी प्रमुख कोणाला म्हणतात? देशाचे कार्यकारी प्रमुख राष्ट्रपतींना म्हणतात. आणि देशाचे वास्तव कार्यकारी प्रमुख कोणाला म्हणतात? देशाचे वास्तव कार्यकारी प्रमुख असतात पंतप्रधान. याचं कारण असं आहे की राष्ट्रपतीचे सगळे अधिकार पंतप्रधान आणि त्यांचं केंद्रीय मंत्रिमंडळ वापरत असल्यामुळे वास्तव कार्यकारी प्रमुख पंतप्रधानांना म्हटलेलं आहे आणि कार्यकारी प्रमुख हे राष्ट्रपती असतात, लक्षात ठेवा. लोकसभेतील कोणत्या पक्षाच्या नेत्याची पंतप्रधान म्हणून निवड करतात? लोकसभेमध्ये 550 सदस्य असतात. 550 सदस्यामध्ये अनेक पक्ष असतात. अनेक पक्षाचे लोक निवडून आलेले असतात. परंतु त्या 550 मध्ये ज्या पक्षाला बहुमत मिळालेलं आहे, ज्या पक्षाचे लोक जास्त निवडून आलेले आहेत, त्या लोकांच्या प्रमुख नेत्यांना किंवा बहुमतवाल्या पक्षाचा नेता हा पंतप्रधान पदाचा प्रमुख असतो, हे लक्षात ठेवा. बहुमतवाल्या पक्षाचा नेता, बहुमतवाल्या पक्षाचा नेता. संविधानाने पंतप्रधानाचा कार्यकाल किती निश्चित केलेला आहे? संविधानाने पंतप्रधानाचा कार्यकाल निश्चित केलेला नाही. सर्वसाधारणपणे आपण म्हणतो की पंतप्रधान 5 वर्ष असतात, बरोबर आहे. कारण लोकसभेचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो, पंतप्रधानाचाही कार्यकाल 5 वर्षाचा असतो, केंद्रीय मंत्रिमंडळाचाही कार्यकाल 5 वर्षाचा असतो. परंतु संविधानामध्ये पंतप्रधानाचा कार्यकाल निश्चित केलेला नाही, हे लक्षात असू द्या. पंतप्रधानाचा राजीनामा हा कोणाचा राजीनामा समजला जातो? पंतप्रधानाचा राजीनामा हा संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो. पंतप्रधान हे प्रमुख असतात. पंतप्रधानाची निवड राष्ट्रपती करतात. पंतप्रधानांना राष्ट्रपती शपथ देतात. राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शपथ देतात. पण पंतप्रधानांना राष्ट्रपती शपथ देतात. राष्ट्रपती आणि पंतप्रधान म्हणून मिळून केंद्रीय मंत्रिमंडळाची निवड करतात. केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रमुख अध्यक्ष पंतप्रधान असतात. त्यामुळे पंतप्रधानाचा राजीनामा हा संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो. मित्रांनो, रेल्वेचं इंजिन जर रुळावरून खाली घसरलं तर डबे आपोआपच घसरतात. पंतप्रधान जर गेला तर बाकीचं मंत्रिमंडळ सगळं बरखास्त होतं आणि मग नवीन मंत्रिमंडळ आला की तो नवीन मंत्रिमंडळ निवडतो. जुन्या मंत्र्याचा कसलाही संबंध नसतो. म्हणून पंतप्रधानाचा राजीनामा हा संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो, हे लक्षात असू द्या. देशाच्या परराष्ट्र धोरणाचे प्रवक्ते कोणाला मानलं जातं? देशाचे परराष्ट्र धोरणाचे प्रवक्ते हे पंतप्रधान असतात. देशाच्या संदर्भात कोणतीही गोष्ट असेल, महत्त्वाची गोष्ट असेल, हे संसदेमध्ये सांगण्याचा, मांडण्याचा अधिकार पंतप्रधानांना आहे. कारण ते देशाचे प्रवक्ते आहेत. देशाबद्दल एखादा घेतलेला निर्णय जर असेल तर ते सांगण्याचं संसदेमध्ये काम पंतप्रधान करतात, कारण ते परराष्ट्र धोरणाचे प्रवक्ते आहेत, हे लक्षात ठेवा. कोणत्या कलमानुसार राज्यपालांची नियुक्ती करण्यात राष्ट्रपतीकडून केली जाते? कलम 155 नुसार राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतीकडून केली जाते. मित्रांनो, प्रत्येक राज्याला राज्यपाल आहे. राज्यपाल हा राज्य मंत्रिमंडळावर देखरेख ठेवत असतो. राज्यपाल हा राज्य मंत्रिमंडळाचा रिपोर्ट केंद्र सरकारला देत असतो. राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करत असतो आणि म्हणून राज्यपाल हा राष्ट्रपतीचा माणूस आहे, हे विसरून चालणार नाही. राज्यपाल पदाच्या उमेदवाराचं वय किती वर्ष असावं? आता मला जर राज्यपाल व्हायचं झालं तर राज्यपालाचं वय 35 वर्ष पूर्ण असावं. राज्यपालाचं वय 35 वर्ष पूर्ण असावं, हे लक्षात असू द्या. राज्यपाल हा कोणाचा माणूस आहे? राज्यपाल हा राष्ट्रपतीचा माणूस आहे, हे लक्षात असू द्या. राज्यपाल कोणता दुवा आहे? राज्यपाल हा राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामधला दुवा आहे.
राज्यपाल हा राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामधला दुवा आहे. त्यामुळे केंद्राला राज्यावर देखरेख करता येते. राज्यामध्ये चाललेल्या सगळ्या घडामोडी राज्यपाल केंद्राला कळवतो आणि त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधला दुवा हा राज्यपाल असतो. राज्यपालाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? मित्रांनो, राज्यपालाचा कार्यकाल नक्की नाही. राज्यपालाची निवड राष्ट्रपती करतो. राज्यपालाला कधी काढायचं, केव्हा ठेवायचं, काय करायचं हे सगळे अधिकार राष्ट्रपतीला आहे. त्यामुळे राष्ट्रपतीच्या मनात जर आलं की राज्यपालाला काढून टाकायचं तर त्यांना पदावरून काढून टाकलं जातं. म्हणजेच राज्यपालाच्या कार्यकालाची निश्चिती सांगता येणार नाही. घटक राज्याच्या कार्यकारी मंडळाचा प्रमुख कोण असतो? घटक राज्याच्या कार्यकारी मंडळाचा प्रमुख राज्यपाल असतो. घटक राज्य म्हणजे राज्यामध्ये आलं. घटक राज्याच्या कार्यकारी मंडळाचा प्रमुख राज्यपाल असतो. 7व्या घटना दुरुस्तीनुसार 1956च्या कायद्यानुसार एकाच व्यक्तीची किती राज्याकरता राज्यपाल म्हणून नियुक्ती करता येते? 1956ला 7व्या घटना दुरुस्तीनुसार 1956च्या कायद्यानुसार एका व्यक्तीला किती राज्याकरता राज्यपाल म्हणून काम करावं लागतं? मित्रांनो, 2 किंवा अनेक राज्याचं राज्यपाल म्हणून त्यांना काम करावं लागतं. एकाच राज्याचा राज्यपाल त्यासाठी एक नाही, एखाद्या राज्यपालाला 2-2 राज्याचा सुद्धा कारभार सांभाळावा लागतो. हे लक्षात असू द्या. कोणत्या कलमानुसार राज्याचे कार्यकारी अधिकार राज्यपालांच्या प्रत्यक्षपणे किंवा हाताखालच्या अधिकाऱ्यामार्फत करून घेतले जातात? राज्यपाल आपली सर्व कामं कलम 154 नुसार त्यांची जी कामं आहे ती आपल्या संबंधिताकडून करून घेत असतात. सर्वोच्च न्यायालयाने किती साली जाहीर केले की राज्यपाल हे एक स्वतंत्र घटनात्मक पद आहे? राज्यपाल हे एक स्वतंत्र घटनात्मक पद आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 1979ला दिलेला आहे. 1979ला हा निर्णय दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. राज्यपाल हे स्वतंत्र घटनात्मक पद आहे. 1979ला सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय आहे. राष्ट्रपतीमार्फत कोणाची नेमणूक झाल्यामुळे केंद्रास राज्यावर नियंत्रण राखण्यास शक्य होते? राष्ट्रपतीकडून राज्यपालाची नेमणूक झाल्यामुळे केंद्राला राज्यावर नियंत्रण करता येतं. कारण राज्यपाल हा केंद्राचा माणूस असतो, राष्ट्रपतीचा माणूस असतो. त्यामुळं केंद्राला राज्यावर देखरेख करता येते. भारताच्या संविधान सभेने राज्यपालाची निवड करण्याचा अमेरिकेच्या पद्धतीचा त्याग करून कोणत्या देशाच्या पद्धतीचा स्वीकार? बाळांनो, अमेरिकेची पद्धत आपण अगोदर स्वीकारली, पण अमेरिकेच्या पद्धतीमध्ये त्याची निवडणूक येणं, त्याचा खर्च असणं, त्याचे अनेक प्रकार आहेत. त्यामुळे ते अतिशय खर्चिक होत होतं. राज्यपाल त्या राज्यातला असून चालत नाही. राज्यपाल हा महाराष्ट्राचा राज्यपाल हा महाराष्ट्रातला असू शकत नाही. महाराष्ट्राच्या बाहेरच्या दुसऱ्या राज्यातला राज्यपाल महाराष्ट्रात असतो, कारण त्याची ओळख नसते. तो निपक्ष असला पाहिजे. कोणत्याही पक्षाचा असून चालत नाही. राज्यपाल हा निपक्ष असला पाहिजे. कुठल्याही पक्षाचा माणूस गेला तरी त्याला योग्य न्याय राज्यपालाकडून मिळाला पाहिजे. आणि म्हणून राज्यपालाची निवडणूक अमेरिकेच्या पद्धतीचा त्याग केला आपण, आणि आपण राज्यपालाच्या संदर्भात कॅनडाची पद्धत स्वीकारलेली आहे. कॅनडा या देशाचे राज्यपाल निवडण्याची पद्धत आपण स्वीकारलेली आहे. अगोदर अमेरिकेच्या पद्धतीने राज्यपालाची निवड करत होतो, पण ते आपण आता त्याचा त्याग केला आणि आपण आता आपल्या राज्यपालाची निवड कॅनडाच्या देशाप्रमाणे आपण त्यांची निवड करत असतो. कॅनडा लक्षात असू द्या. राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे देतात? राज्यपालाला जर काम करायचं नसेल तर आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात. राज्यपालाचे आकस्मिक निधन झाल्यास त्याचे कार्य पार पाडण्यासाठी हंगामी राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करतात? कदाचित राज्यपाल अचानक गेले, आकस्मिक निधन झालं तर त्या राज्यपालाच्या जागेवर अचानक काम कोण करणार? अशा वेळेला उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश लक्षात ठेवा. राज्यपालाच्या जागेवर उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश आणि राष्ट्रपतीच्या जागेवर सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश
हा दोन्ही फरक आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय याच्यामध्ये फरक आहे. उच्च न्यायालय मुंबईला आहे, सर्वोच्च न्यायालय दिल्लीला आहे. महाराष्ट्रामध्ये जर राज्यपालाच्या जागेवर माणूस जर बसवायचा असेल तर तो उच्च न्यायालयाचा प्रमुख न्यायाधीश त्याला बसवलं जातं. पण राष्ट्रपतीच्या जागेवर मात्र सर्वोच्च न्यायालयाचाच माणूस असावा लागतो. राज्यपाल पदाच्या उमेदवाराचे वय किती असावे? राज्यपालाच्या उमेदवाराचे वय 35 वर्ष पूर्ण असले पाहिजे. राष्ट्रपतीने राज्यपालाची नेमणूक करताना त्या राज्यातील कोणत्या प्रमुख व्यक्तीचा सल्ला घ्यावा? आता एखाद्या राज्यामध्ये राज्यपालाची नियुक्ती करायची आहे. एखाद्या राज्यामध्ये राज्यपालाची नियुक्ती करत असताना राष्ट्रपतीने डायरेक्ट निवड करू नये. हे करत असताना महाराष्ट्रासाठी जर राज्यपालाची नियुक्ती करायची असेल तर त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याशी सल्लामसलत करणं गरजेचं आहे. कारण कारभार चालवायचा तो राज्यपालाला, मुख्यमंत्र्याला आणि त्याच्या राज्यमंत्रिमंडळाला. त्यामुळे कोणत्याही राज्याचा राज्यपाल निवडत असताना त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याची सल्लामसलत राष्ट्रपतीबरोबर होणं गरजेचं आहे. राष्ट्रपतीची सल्लामसलत त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याबरोबर होत असते. उत्तर लक्षात ठेवा. भारताचे 2 वेळा हंगामी पंतप्रधान बनलेली एकमेव व्यक्ती कोण? भारताचे 2 वेळा हंगामी पंतप्रधान बनलेली एकमेव व्यक्ती कोणती? ती आहे गुलजारीलाल नंदा. गुलजारीलाल नंदा भारताचे 2 वेळा हंगामी पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि आज मित्रांनो यामधला शेवटचा प्रश्न आहे की कोणती व्यक्ती राज्यसभेवर असताना भारताची पंतप्रधान झाली? खालीलपैकी कोणती व्यक्ती राज्यसभेची सभासद असताना भारताची पंतप्रधान झाली? मित्रांनो एक लक्षात ठेवा, लोकसभेचा सभासद असू द्या किंवा राज्यसभेचा सभासद असू द्या, दोन्ही सभागृहातल्या व्यक्तीला पंतप्रधान होता येतं. तो राज्यसभेचा सभासद आहे म्हणून त्याला होता येत नाही का? होता येतं. साधं उदाहरण बघा, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठलाच विधानसभेचा सदस्य नव्हता आणि राज्यसभेचाही सदस्य नव्हता, विधान परिषदेचाही सदस्य नव्हता. नंतर त्यांना विधान परिषदेमध्ये घेण्यात आलं आणि नंतर मग ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. डायरेक्ट मुख्यमंत्री झाले, पण 6 महिन्याच्या आतमध्ये त्यांना विधान परिषदेचं सदस्य व्हावं लागलं. त्याप्रमाणे राज्यसभेचा सदस्य असताना देखील देशाचा पंतप्रधान होता येतं. अशा या खालील 4 व्यक्तीमधील व्यक्ती तुम्हीच ओळखाता. मी व्यक्तींची नावं वाचतो. लाल बहादूर शास्त्री, अटल बिहारी वाजपेयी, श्रीमती इंदिरा गांधी आणि यशवंतराव चव्हाण. या 4पैकी राज्यसभेचे सभासद असताना भारताच्या पंतप्रधान झाल्या त्या श्रीमती इंदिरा गांधी. मित्रांनो आतापर्यंत आपली संसद, लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्यपाल यांच्या संदर्भात आलेले प्रश्न आपण पाहिलेले आहेत. बारकाईने लक्ष देऊन ऐकलं तर तुमच्या लक्षात राहतील. याच प्रश्नामधील परीक्षेला प्रश्न विचारले जातात. साधा सिंपल प्रश्न आहे, पाठीमागे आलेला आहे. लोकसभेच्या सदस्याचं वय किती असावं? लोकसभेच्या सदस्याचं वय 25 असलं पाहिजे. राज्यसभेच्या सदस्याचं वय 30 वर्ष असलं पाहिजे. राष्ट्रपतीचं वय 35 असलं पाहिजे. राज्यपालाचं वय 35 वर्ष असलं पाहिजे. विधान परिषदेच्या सदस्याचं वय 30 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. राज्यसभेच्या सदस्याचं वय 30 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. बाळांनो छोटे छोटे प्रश्न असतात, परंतु ही परीक्षेला येऊन जातात. म्हणून बारकाईनं त्याचं ऑब्झर्वेशन करा आणि ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो आपण जवळजवळ 1 महिन्यानं भेटतोय. आपला व्हिडिओ 116 नंबरचा आहे. सर्वांनी जरा काळजीपूर्वक ऐका. असंच थोडं आपण प्रश्न घेणारच आहोत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. जे आमच्याकडे माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची काम करणारच आहे. मित्रांनो या व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि बसून सबस्क्राईबही करा. मित्रांनो शेवटी मी तुमचाच आहे, तुमच्यासाठी करतोय हे सर्वांनी लक्षात ठेवा. मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबतोय. पुढचा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.